हा, तर मित्रांनो आपण आता फायनली निघतोय. ही आपली सुंदरी आणि तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजचा आपला ब्लॉग नंबर किती काय माहिती, कारण की बऱ्याच दिवसांनी आपण ब्लॉग शूट करतोय आणि आता आपल्याला निघायचं ऑफिससाठी. आपलं सगळं आवरलेलं आहे एकदम चकाचक. बाय द वे आपण मोठं ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे. तर मी आपला सेटअप मागच्या ब्लॉगमध्ये दाखवला होता, कारण आठवत नाही, पण तुम्हाला सेटअप पण दाखवतो. आणि आपल्या ज्या हेल्मेटचं आहे ना, जो आउटर मी थोडासा किंचितचा असा चेंज केलेला आहे ना, ते पण तुम्हाला दाखवतो. चला. हे बघा मित्रांनो, हे आपलं हेल्मेट. हे मस्त आपण आपला चिन माउंट आहे आणि हेल्मेटचा अवतार चेंज म्हणजे हे बघा कसले स्टिकर्स. बॉक्स मोटूल 93. हां, कसलं खतरनाक का नाही. हां, हाय मस्त दिसतंय ना हेल्मेट. हे ना मस्त दिसतंय ना. खतरनाक लुक झालाय आता हेल्मेटचा. आता म्हणजे ते रोज हेल्मेट वापरून आपल्याला कंटाळ येऊन जातो ना, सेम टू सेम. आता काहीतरी वेगळं आहे असं फील होतं फक्त मनाला. बाकी वेगळं काहीच नाही त्याच्यात. सेम टू सेम आहे, फक्त त्याला 4-5-6 स्टिकर्स लावलेत. चला आता आपण पटके दिवशी आवरूयात आणि निघूयात. म्हणजे आवरलेलं आहे आता, जस्ट हेल्मेट घालायचं आहे आणि कल्टी. तर मित्रांनो आपण आता फायनली निघतोय. ही आपली सुंदरी आणि ही पल्सर डिकले भाऊंची आहे, आपल्या मित्राची. त्याने इथं लावली होती रात्री. त्याला काहीतरी काम होतं, सो आता पटकन दिवशी आपण आपल्या युनिकॉर्नला कोल्ड स्टार्ट करूयात. झाली. बघा मित्रांनो, आपला लुक एकदम जाड जॅकेट घातलेलं आहे मी, तुम्ही बघू शकतात. आता एवढ्या खतरनाक उन्हात बेकार गरम होते. आता साफ हे बघा, सनवायझर डाऊन आणि अभी आपण हवा से बातें करेंगे. चल पटकन कोल्ड स्टार्ट व्हायला. आय मीन ते 1000 RPM पर्यंत यायला लई वेळ लागून जातो यार, बट ते पण गरजेचं आहे. ओके, आलेला आहे आता. ऐक, आत्ता कुठंतरी बरं वाटतंय मित्रांनो. थंडगार अशी हवा लागल्यासारखं वाटतंय जरा अंगाला. हे जॅकेट मी आहे ना, रस्त्याने खूप धूळ आहे आता, त्यासाठी घातलेलं आहे. कारण की ना रस्त्याचे सगळीकडे आहे ना कामं चालू आहेत, सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहेत ना, त्यामुळे इतकी जास्त धूळ आहे ना रस्त्याने. आणि त्यामुळे मग ऑफिसला जाताना रस्त्याने हायवेने जाताना असं काहीतरी जॅकेट घालूनच घ्यायला लागतंय. पण आपल्याला आहे ना ऑल सीझन जॅकेट घ्यायला लागेल, कारण की हे ना थंडीचं जॅकेट आहे बाई, लय गरम करतं. चलो, आपण हायवेला लागलेलो आहे. आय मीन सर्व्हिस रोडला. 9:30 झालेले, 9:38 दिसत असेल तुम्हाला. आपल्याला पोहोचायचं आहे 10 पर्यंत ऑफिसला. आणि मी खूप दिवसांनी म्हणजे फुल साईज वाला ब्लॉग पण खूप दिवसांनी करतोय. प्लस मोटो ब्लॉगिंग तर आता कालपासूनच स्टार्ट केली आहे. इसलिए बहुत मजा आएगा भैया, बहुत ज्यादा मजा आएगा. और ये अपन लोग करने लगे हे हवा से बातें. आपण फायनली लागलोय भाई हायवेला. आणि आता कुठंतरी म्हणजे लिटरली बरं वाटतंय, जरा थंड वाटतंय. नाहीतर आहे ना इतकं गरम झालं होतं ना भाई घरी हे करायला. बघा इंडियन रोड्स. वेलकम टू इंडिया सिंगम. आईच्या गावात रे,
अरे यार सॉरी, मी विसरलो होतो वायझर लावायचा. तुम्हाला आवाज क्लिअर आलाय का नाही आता मला काहीच आयडिया नाही. पण खतरनाक हा. कसा कसा पळाला भाई. अरे ट्रक येत होती भाई साईडने, ट्रकची वाट नाही बघितली भाई त्यांनी. ट्रकवाल्यांना ब्रेक लावायला भाई किती खतरनाक म्हणजे हार्ड विषय असतो. आणि भाई डायरेक्ट सोडलीस ना. अवघड विषय बाबा, अवघड विषय. आईला पेट्रोल भरायचं यार. पेट्रोल असायला पाहिजे फक्त इथं HP त्याच्याकडनं मी नेहमी ना पॉवरचं पेट्रोल भरत असतो. काय आपली गाडी जरा नवीन आहे ना सध्या, सो आपण जरा पॉवरचं पेट्रोल टाकत असतो. पण मग आता त्या पॉवरच्या पेट्रोलने डायरेक्ट हार्ट अटॅक देऊन टाकलाय भाई. 121 रुपये पेट्रोल आहे आईच्या गावात. भाई एवढं महाग, एवढं महाग आहे भाई. अरे यार पेट्रोल आहे का नाही यांच्याकडं? साधं वालं द्या यार मला. आज आज नको भाई पॉवर वालं. लय महाग आहे, लय महाग. पेट्रोल तर दिसतंय यांच्याकडं. विचारूयात आहे का साधं वालं. पॉवरच टाकून घ्यावा की साधं वालं टाकून घ्यावा. पॉवर पेट्रोल आहे असा बोर्ड लावलेला आहे त्यांनी. बघूयात. दोसो की पत्ती. साधं नाही का हो? जाऊ द्या, साधं नाहीच आहे यांच्याकडे. बाई म्हणजे हे बघा 121 रुपये पॉवर पेट्रोल 95. अवघड विषय बाबा. 200 मध्ये काय येईल आता. A few moments later. ही का? ही 1.42 ला गेली मला. हा कॅश नाही, डायरेक्ट कॅश केली तरी 1.42 बोलत होते ते. अशी पण 1.42. भरपूर महाग झाला तो गाड्या. युनिकॉर्न का? मध्ये अजून वाढलेल्या होत्या, परत कमी झाल्या. हो लालपरी आपल्याला काही साईड जाईना, म्हणजे लालपरीला आयसर साईड जाईना आणि त्याच्यामुळे आपल्याला पण साईड भेटा ना. याला काय अर्थ आहे राव. आता काका तुम्हाला कस काय साईड देऊ? जागा आहे का इकडे? हे बघा बरं. आई ग, आई ग, ओव्हरटेक बघा, ओव्हरटेक बघा आईच्या गावात. नाईस 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 नाईस. असं पटपट पटपट पुढे निघून गेलं काय कसं विषय नाही. मग काही लेट नाही होऊ शकते फिर आपण कभी. अरे का भाई साहब, कसली जवळून गेली रे छोटीशी कॉमेट. हा काका जा बाबा जा, एकदाचे केव्हाचे हॉर्न देताय. जा पुढे जा की काकाजी. याला काय झाले काका? तेव्हाचे हॉर्न देत होते, आता पुढेच नाही जायचंय त्यांना. मित्रांनो बेकार गरम व्हायलंय रे, बेकार एकदम. सूरज दादा थोडस 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 चिल मारा ना तुम्ही. का बरं इतके गरम झाले यार तुम्ही? मला तेच कळत नाही. कंटिन्यू लेवल वरती 40 डिग्री सेल्सिअस चालू आहे भाई. साधं काम नसतंय हो काका. कंटिन्यू लेवलला 40 डिग्री आहे इकडं भाई. म्हणजे हाल बेहाल होऊन गेलाय. त्यात आपलं ब्लॉगिंगचा सेटअप असा आहे, वायझर ओपन नाही करता येते. वायझर ओपन केलं तर तुम्हाला माझा आवाज येणार नाही. इट्स ओके, लॉक के लिए इतना तो बनता है ना बॉस. बघणार आमची काकलई भारी, बघणार आमची, बघणार आमची काकलई भारी, बघणार आमची. वॅगनार आमची काकालय भारी, वॅगनार आमची. मित्रांनो मंडे चालू झालेला आहे आणि आपण कामाला निघालेलो आहे. आणि आपलं बिलकुल मन नव्हतं निघायचं. मंडेचं फक्त चांगली गोष्ट आहे ना दिवसात काय माहिती का,
आपल्याला म्हणजे दोनदा घडते ती गोष्ट दिवसात मंडेची, फक्त दोनदा बरं का. जे की सकाळी ऑफिसला जाताना ही गाडी चालवायची तेव्हा एकदम चिल, एकदम मस्त वाटतं भाई, एकदम खतरनाक. आणि ऑफिसला गेल्यानंतर परत फिलिंग येते, अरे यार आज तर मंडे यार, आज काय यार फालतू हा मंडे कशाला येतो यार आजच्या गावात या मंडेच्या. आणि त्याच्यानंतर ऑफिस संपलं की आपण गाडी काढतो, मग परत आपण एकदम चिल म्हणजे डायरेक्ट म्हणजे एकदम चिल मध्ये चालतो डायरेक्ट. म्हणजे पहिला काय गाणं आहे ते, काहीतरी आहे हा. मग त्याच्यानंतर घरी पोहोचलं का, गाडी पार्क केली का, परत एकदा संपला बाबा मंडे, काय फालतू गेली, पुढच्या वेळेस येऊ नको बाबा तू, असं म्हणतो आणि आपण झोपून घेतो आईला त्या मंडेच्या आजच्या गावात. तर मित्रांनो आता आपण आहे ना 5-10 मिनिटात ऑफिसला पोहोचतोय आणि ऑफिसचे आपले जे सर आहेत, माझे सिनियर्स, माझे कलिग्स, त्यांचे रिॲक्शन पाहूयात आपण कसे मोठे ब्लॉगिंगचे. बघूयात काय काय म्हणतात काय नाही. कारण की ना आज पहिल्यांदाच आपण त्यांच्या समोर हवाला लुक घेऊन चाललोय. हवाला लुक म्हणजे फक्त मोटो ब्लॉगिंगचा, बाकी काही वेगळं नाही. तर फक्त हे आपलं मोबाईल लावलेला आहे हेल्मेटला, चिन माउंटला. सरजी, हो सरजी, कसा आहे लुक? सही ना, अरे ना थोडं चांगले रिॲक्शन द्या ना, मी रिॲक्शन करायची म्हणून शूटिंग करत आलो. काही विषय नाही. जयकुमार कसं वाटतंय? तर मित्रांनो आता आपण करूया थोडंफारसं काम आणि आपण डायरेक्ट आपल्याला तुम्हाला भेटतो मी ऑफिस आल्याच्या नंतर. 2,000 years later. तर मित्रांनो ऑफिस संपलंय. कोल्ड स्टार्ट केली बाईक. पटकन होऊन जावं. आता रात्र झाली, सो क्वालिटी एकदमच बकवास येणार आहे. रात्र म्हणजे संध्याकाळ झाली आहे, सो क्वालिटी खूप भंगार येईल. बट करा आता मॅनेज तुमच्या भावाला, थोडंसं चालते आहे का नाही, तेवढं थोडं चालवून घ्यावा. काय आयफोन घेण्याचा पैसा नाही अजून माझ्याकडं. थोडा कुठं जॉब लागला, पैसा यायला लागला का मग आयफोन बी घेऊन टाकाला आजच्या गावात. अरे 1 2 1 2 1 2 1 2. और जय भाई, चलो बैठो. सॉरी करण, मी याचं नाव विसरून जातो. हा हा, दोनदा झालं बरं का खरंच. चलू का, लेट्स गो. आईला हे बघा XUV वाले काका. भाई मला माहित नाही तुम्हाला हॉर्नचा आवाज आला का नाही गाडीच्या, पण कंटिन्यू लेवलला हॉर्न देत होते भाई, कंटिन्यू लेवलला. भाई 7:30 वाजता एवढी काय घाई झाली काकांना घरी जायची, हे आहे का नाही. आईला लोक समजता नहीं भाई ये क्या चल रहा है, हर कोई घाई में है. XCV 9S. अरे इथं मागच्या बाजूने XCV सारखी आहे, XUV सारखी इलेक्ट्रिक. आयला हिरवी नंबर प्लेट टाकली तर तिचं नावच बदलून टाकलं भाई. हा फ्रंट वेगळं आहे गाडीचा, हा फ्रंट वेगळं आहे गाडीचं. बॅकएंड सेम ती जी आत्ताची नवीन XUV 7X नाव झालंय गेस तिचं. 700 बंद करून टाकली भाई त्यांनी. काय गरज होती 700, किती भारी होती XUV 700. वाव नाईस, एकदम भारी. आणि XUV 7X नाही भारी गाडी आहे, दिसती भारी, बट नाव चेंज करायची काही गरज नव्हती असं मला वाटतं. होय आजच्या गावात भाई हे जे ट्रकवाले ना, हे पहा भाई अचानक भयानक जे हॉर्न देता ना,
भाई डचकलो यार मी लिटरली. काका हा लिटरली डचकलो यार मी. तुम्ही अचानक भयानक असा जोरात हॉर्न वाजवला ना. आय वॉज लिटरली स्केअर्ड यू नो. व्हॉट इज दिस वागणूक काका. बिहेवियर. हा करेक्ट बिहेवियर. हॅलो हात देत होते काका मला. मी पण हॅलो केलं त्यांना. ए भाई हे काय आजच्या गावात हा काय विषय. थिंग्या भाई या एक्सयूव्ही जी आपण बघितली ना तिच्यातून काहीतरी पडलं यार. थिंग्या निघत होत्या फुल बेकार. हा नाही माहित मला तिच्यातूनच पडलं का. आय डोंट नो. मे बी मला वाटलं तसं. काय होतं काय माहिती भाई. वेडी पिऊन पिकली असेल काकांनी. A few moments later. फायनली मित्रांनो आपण घरी पोचलेलो आहे आणि माझा अवतार तुम्ही बघूच शकताय. च्या गावात उन्हाळ्यात बेकार अवस्था होऊन जाते रे यार. पण नो प्रॉब्लेम. पटकन दिवशी आवरून घेतो आणि हा जो मोठो ब्लॉग तुम्हाला खराब क्वालिटीवाला असो ठीक आहे त्या विषयाने कसा वाटला ते नक्की सांगा. ठीक आहे चला पटकन दिवशी आवरून घेतो आता मी. तर मित्रांनो आपण आवरून रेडी झालेलो आहे फ्रेश झालेलो आहे. तर चला आजचा मोठा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टालाही फॉलो करा आणि बघत राहा सार्थकीच ब्लॉगिंग. चला टाटा.